महाबोधी बुद्धविहार बुद्धगया येथे सुरू असलेले आंदोलन व कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यासाठी आंबेगाव तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभागाचे वतीने आंबेगाव तालुका तहसीलदार कार्यालयात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तहसीलदार नाग टिळक साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तालुकाध्यक्ष महेश वाघमारे, सरचिटणीस सचिन ढोणे, कोषाध्यक्ष नरेश कसबे, उपाध्यक्ष गणेश वाघमारे, शुभम साळवे, पंकज सरोदे, सचिन अभंग, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र अभंग, बाल शिवराम अभंग तसेच महिला तालुकाध्यक्ष मीनाक्षी वाघमारे, उपाध्यक्ष पूनम वाघमारे, सुनीता वाघमारे, जिल्हा प्रतिनिधी सुवर्णा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। भिक्खू संघाचे वतीने सुरू असलेले आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माननीय तहसीलदार साहेब यांचे मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी महाबोधी विहार ट्रस्ट बरखास्त होऊन ज्याप्रमाणे हिंदू देवस्थान येथे ट्रस्टी हिंदू असतात तसेच मुस्लिम दर्ग्याच्या ट्रस्टी मुस्लिम असतात त्याप्रमाणे बुद्ध विहार ट्रस्टी या बुद्धिस्ट असावे असे निवेदन देण्यात आले। सध्या स्थितीत तेथे 9 ट्रस्टी असून यापैकी 5 ट्रस्टी या हिंदू आहेत तर 4 ट्रस्टी या बुद्धिस्ट आहेत तर समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत। हे सर्व बदल होऊन संपूर्ण ट्रस्टी या बुद्धिस्ट असाव्यात यासाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला बौद्ध समाजाचा पाठिंबा संपूर्ण जगातून मिळत आहे। त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा यांचे आदेशाने संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी यांनी आज दिनांक मार्च रोजी जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी आपापल्या तालुक्यात निवेदने दिली। आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व जिल्हा शाखा तालुका शाखेच्या वतीने हे निवेदन देऊन आंदोलनाचा भाग होणार आहेत। समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे असे तालुकाध्यक्ष महेश वाघमारे यांनी सांगितले।